मित्रांनो, आज आपण उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी चिवळची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी पाव किलो चिवळची भाजी स्वच्छ निवडून धुवून बारीक कापून घेतलेली आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूयात. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी टाकूयात. जिरे मोहरी छान फुलल्यावर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून कांदा छान सोनेरी रंगावर परतवून घेऊयात. त्यानंतर 1 चमचा लसूण पेस्ट टाकून मिनिटभर लो फ्लेमवर लसूण पेस्ट परतवून घेऊयात. त्यानंतर 1.5 चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा हळद व चवीनुसार मीठ टाकून लो फ्लेमवर मिक्स करून घेऊयात. यामध्ये आता धुतलेली चिवळ भाजी टाकून 2 ते 3 मिनिटे लो फ्लेमवर परतवून घ्यायची व त्यानंतर यावर 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवायचं. 3 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करायची व त्यामध्ये पोहे खायचे 12 ते 13 चमचे बेसन पीठ थोडं टाकून मिक्स करायचं. बेसन पीठ मिक्स केल्यावर यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर मिनिटभर वाफ काढून घेऊयात. आता मिनिटभराने झाकण काढून भाजी मिक्स करून घेऊयात. तयार झाली मस्त चवदार अशी चिवळची भाजी. वर दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून चिवळच्या भाजीचा डिटेल व्हिडिओ तुम्ही बघू शकता. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.